श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने नारदीय कीर्तन महोत्सव व गीता रामायण सोहळ्याचे भव्य आयोजन इंद्रानगर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून नारदीय कीर्तन महोत्सव आणि गीता रामायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम दत्तकृपा सेवा समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते सुजानंद प्रस्तुत गदिमा आणि बाबूजी यांच्या अजरामर कलाकृतींचे सादरीकरण। नाशिक येथील संजय अडवदकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी गीता रामायणाच्या मनमोहक सादरीकरणातून रसिकांना भक्तिरसात न्हावले। कार्यक्रमाच्या सांगतेदरम्यान प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास इंद्रनगरमधील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यामध्ये श्री दिलीप पाठक गुरुजी व त्यांचा परिवार, उहेकर परिवार, पाटील, तावडे, जोशी, वैद्य, बांडे, दामले कुटुंबीय तसेच सौ अर्चना भारती, श्रीमती अर्चना कुलकर्णी, रश्मिताई नाईक, साधना पाठक, दशपुते परिवार आणि इतर अनेक मान्यवर व दत्तभक्त सहभागी झाले होते। हा सोहळा भक्ती, संस्कृती आणि एकात्मतेचा अनुभव देणारा ठरला। इतकी घाई काय करतेस? तिथे राम जन्माला यायचाय, तो काही हा अण्णा माडगुळकर नव्हे, तेव्हा त्याला वेळ हा लागणारच। आणि अशा अतीव एकाग्रतेतून जे गीत जन्माला आलं ना, ते हे गीत रामायणातलं राम जन्माला आलं, सखी राम जन्माला। पुत्र मला देदशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देदशरथा, यज्ञ रक्षणास योग तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देदशरथा। कष्टविती मजती फार, माया वेदा तुंचर कष्टविती मजती फार, कैकवार करुण यज्ञ नाही सांगता, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। आता विश्वामित्र त्यांना अनेक गोष्टी सांगत होते, ज्ञानदान करत होते। त्यांच्याच आज्ञेनुसार वाटेत श्रीरामांनी चरण स्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला आणि गौतमाश्रमात काही काळ विश्रांती घेतली। त्यानंतर मात्र बुद्धिमान, नीतिमान, ज्ञानवान, बलवान, चारित्र्यवान अशा सगळ्या गुणांनी युक्त असणारे प्रभू श्रीराम मिथिला नगरीमध्ये प्रवेश करते झाले। इकडे सीतेच्या स्वयंवराची तयारी सुरू होती, त्यामुळे मोठा आनंदोत्सव तिथे साजरा होत होता आणि शिवधनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्यालाच सीता वरमाला घालेल असं जनकांना ठरवलेलं होतं। त्यामुळे हे शिवधनुष्य उचलण्याची आज्ञा श्रीरामांनी मागितली। त्या प्रचंड शिवधनुष्याला श्रीरामांनी नम्र प्रणाम केला आणि मग दुर्धर असलेलं ते शिवधनुष्य श्रीरामांनी लीलया उचललं। प्रत्यंचा लावण्यासाठी प्रभूंनी जेव्हा ते वाकवलं तेव्हा वीज कडाडल्यासारखा प्रचंड आवाज झाला आणि मनोमध ते भंग पावलं। त्यानंतर मग जानकीनं प्रभू रामचंद्रांकडे बघितलं, जन्मांतरीची खूण पटली। आकाशातली देवांनी धाडलेला राम आणि भूमीने धाडलेली सीता यांचं लग्न सोहळा तिथे पार पडला। अलौकिक असा अभूतपूर्व तो सोहळा होता। त्यानंतर उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती या आपल्या भातृकन्या यांचीही राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चौघ भावंडांच्या नववधू म्हणून राजा जनकांना पाठवणी केलेली आहे। श्रीरामादी भावंड आता आपल्या नववधूंसह अयोध्येत येऊन महिने लोटलेले आहेत, तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारट मात्र ह्या सीता स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, आळवून आळवून गात होते। आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे। दशरथाचं ज्ञान भार्या, सुवंशजाच्या सुमुखी आर्या, सिद्धपतीच्या सेवा कार्या,
मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतीची नव्हेच कन्या, नव्हेच माझी माय. धर्मात्म्याच्या भोवती कृत्य निपते नांदे काय. वदनाथाचा करील मूड पतिव्रता का कुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. शाखेचा तू वृक्ष तोडला फळा इच्छिती वाट. आत्मघातकी ज्ञानाचे गातील घात पवाट. शाखेचा तू वृक्ष तोडला फळा इच्छिती वाट. आत्मघातकी ज्ञानाचे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.